शहर 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 नमस्कार, मी रोहित राऊत. आज म्युझिकल मीमध्ये माझी आवडतीची गाणी आपण ऐकणार आहोत आणि माझी ती फेवरेट गाणी का आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाला प्लेबॅक सिंगर बनायची फार आवड असते आणि ती आवड मलाही होती. दुनियादारी वॉज माय फर्स्ट फिल्म आणि त्याचं गाणं माझं ऑल टाईम फेवरेट असणार आहे, कारण पहिला प्यार किंवा पहिलं गाणं हे कोणाला नाही आवडत. सो दुनियादारी मधलं यारा यारा इज माय फेवरेट सॉन्ग. ओहो 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 ओ यारा 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 फ्रेंडशिपचा खेळ सारा, येडे चाळे कधी उन्हाळ मस्ती, जरी जागरण तरी न सुस्ती, यारी ओके मग सरी बरसतील फुलतील फ्रेंडशिपच्या बागा, भले असे मोठे की शास खिडकी तरी कधी कोणा लागे न कडकी, यार असो छोरा या गोरी लडकी दिलात हक्काची जागा. कॉफी आणि बरंच काही ही फिल्म अशी ॲक्सिडेंटल फिल्म आहे माझ्या आयुष्यातली. मितवा बघायला आम्ही थिएटरला गेलो होतो आणि मितवाच्या इंटरवलमध्ये कॉफी आणि बरंच काहीचं ट्रेलर लागलं आणि आम्ही सगळे मित्र बघून यार या फिल्ममध्ये गाणं पाहिजे यार आपलं. आणि कट टू 2 दिवसानंतर मला प्रकाश सरांचा फोन आला की अरे रोहित, आम्ही असं एक कॉफी आणि बरंच काही नावाची फिल्म केली आहे. म्हटलं हो सर, माहिती आहे मला, ट्रेलर बघितलं आहे, सगळं आमची एक्साइटमेंट झाली. आणि म्हणले की आम्ही एक प्रमोशनल सॉन्ग करतो आहे त्या फिल्मचं टायटल ट्रॅक, सो तू गाशील का? म्हटलं सर ऑब्व्हियसली गाणार, मला त्या फिल्ममध्ये गाणं गायचंच होतं कसंही. सो ते गाणं आणि त्याचबरोबर झालेली आदित्यची ओळख, आदित्य बेडेकर जो आमचा कंपोजर आहे या गाण्याचा, त्यामुळे ती एक वेगळी मजा होती ते गाणं रेकॉर्ड करताना आणि एक वेगळा फील होता. सो ते गाणं माझं फेवरेट आहे. थँक्यू सॉरी लव्ह यू साधं हो की नाही, सांगण्यासाठी मूड मुहूर्त नसतो काही, कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल साधं सोपं, मध्ये असता कॉफी आणि बरंच काही, बोला तुम्ही ही भीता कशाला, उगाच टेन्शन घेता कशाला, मनी जे आहे सांगा जगाला, cause it is awesome. कॉफी आणि बरंच काही, मन में जो है मग में जो है, ताजा ताजा ही लपे लावना तो ही बात है. आणि याच गाण्याबरोबर मीनवाईल आम्ही मध्ये एक गाणं रेकॉर्ड केलं होतं, जे मी आपल्या एपिसोडच्या स्टार्टिंगला गायलो होतो. शहर शहर कॅन्डल मार्चचं गाणं होतं. अमित राजसाठी मी पहिल्यांदा गायलो होतो आयुष्यात एका फिल्मसाठी, आणि ते गाणं माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट ठरलं, कारण त्या आधीपर्यंत सगळी अशी पेपी गाणी आणि नाचो गाणी गाणारा रोहित राऊत अशी एक इमेज जी झाली होती, त्या शहर शहर गाण्यानी लगेच ती इमेज चेंज केली आणि रोमॅन्टिक सिंगर, रोमॅन्टिक गाणी गाणारा अशी एक इमेज केली. आणि त्याच गाण्यासाठी मला 2015चा राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला, राज्य पुरस्कार फॉर द बेस्ट प्लेबॅक सिंगरचा. शहर शहर तेरी यादें हैं, पहर पहर तेरी बातें हैं, शहर शहर तेरी यादें हैं, पहर पहर तेरी बातें हैं, हलके हलके पांघरून धुके ओढ ही वेड है, ओढ ही वेड हे लागले का मनाला नवे, ओ शहर शहर पहर पहर शहर शहर पहर पहर शहर. शेवटचं गाणं, आणि हे गाणं जस्ट आत्ताच रिलीज झालं आहे. शिन्मा नावाचा एक पिक्चर आहे, त्याच्यातलं असं कसं नावाचं एक गाणं आहे. हे गाणं ज्यावेळेस मी गायला गेलो होतो स्टुडिओमध्ये, त्यावेळेस फर्स्ट टाईम मी गाणं ऐकलं, म्हटलं यार माइंड ब्लोईंग गाणं आहे. आणि म्युझिक डायरेक्टरला मी थँक्यू म्हटलं की थँक्यू मला सिलेक्ट केल्याबद्दल या गाण्यासाठी. आणि नंतर हळूहळू आता लोकांनाही ते गाणं आवडतंय. असं कसं
चालताना कोणी आपलंसं वाटत रे असं कसं, रेशमाची सारी स्वप्न ही विणत रे असं कसं, हृदयाच्या झाडावरी कोणी करत प्रेमाचं घरट रे वेल ही होती माझी प्लेलिस्ट, जी फेवरेट माझी गाणी होती त्यांची. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा खाली कमेंट्समध्ये. राजश्री मराठीच्या पेजवर मला फेसबुकवर कळवा, पण कळवा नक्की.